नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला वांग्याची भाजी करून दाखवत आहे। त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे शेंगदाणे, खोबरं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, जिरे, धने आणि घरचा मसाला, थोडी हळद, हिरवी मिरची आणि अद्रक। आता यासाठी मी वांगे धुवून घेतले आणि बारीक बारीक कट करून घेते। आपल्याला फोडींची भाजी करायची आहे। सगळे वांगे मी कट करून घेते। गॅसवर मी कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची आणि खोबरं थोडे सगळं भाजून घेते। गॅसवर कांदा भाजून घेतला तर खूप छान लागते भाजी भाजलेल्या कांद्याची। हे सगळं साहित्य मी छान भाजून घेतलं। आता कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल, धने, जिरे, शेंगदाणे, खडे मसाले थोडे भाजून घेते। अद्रक, थोडे सगळे मसाले छान भाजून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेते। हे मसाले मी सगळे बारीक करून घेतले। त्यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, मोहरी, जिरे, जो मिक्सरमधून मी मसाला काढला तो पण टाकला, थोडंसं हिंग, हे छान परतून घ्यायचं। थोडी हळद आणि मिक्सरमधला सगळा मसाला टाकला। घरचा मसाला, धने जिरे पावडर, थोडीशी लाल तिखट, हे सगळं छान परतून घ्यायचं। या मसाल्याला छान तेल येईपर्यंत परतत राहायचं। मसाला परतून घ्यायचा, तो म्हणजे असं बुडाला लागत नाही, चमच्याने परतत राहायचा। वांग्याच्या फोडी टाकायच्या, त्या पण छान परतून घ्यायच्या। एवढ्या चांगल्या आपण परतून घेतल्यानं म्हणजे ते वांग्याच्या फोडी लवकर शिजतात। झाकण ठेवून वाफ काढून घेते। जेवढी भाजी आपण परतून घेईल ना तेवढी लवकर शिजते आणि खायला पण छान लागते। मी गरम पाणी केलं होतं, गरम पाणी करून वांग्याच्या भाजीमध्ये टाकलं। थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर, आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढी भाजी करायची। परत एक वाफ करून घेते। भाजी शिजली का नाही ती बघते। भाजी वांगे आपले छान शिजले। वांग्याच्या फोडीची भाजी रस्सा आपली तयार आहे। बाजरीच्या भाकरीसोबत वांग्याची भाजी खूप छान लागते। तुम्ही नक्की घरी ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।